ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रभाग 2 मधील नागरिकांनी शिवशाहू विकास आघाडीच्या पाठीशी राहावे, परवेज गैबान यांचे कृष्णानगर येथील सभेत आवाहन। वडिलांच्या वारसा हक्काने नाही तर कर्तृत्वावर केलेली विकास कामे जनतेच्या प्रत्येक अडचणीवेळी खंबीरपणे उभे राहिल्यामुळेच मी निवडणुकीला उभा आहे। कोविड काळापासून घरोघरी मदतीचा हात पोहोचवणारा हा परवेज गैबान आहे। जीवाची पर्वा न करता कोरोना काळात प्रभागातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी धडपडलोय, त्यामुळेच निवडणुकीला उभा राहिलो आहे, असं मत परवेज गैबान यांनी कृष्णानगर येथील सभेवेळी व्यक्त केले। माझ्यासोबत असणारे रणजित जाधव यांचं काम वाघाच्या मंडळाच्या माध्यमातून वाघासारखे झाले आहे। आम्ही दोघेही सतत जनतेसाठी उपलब्ध आहोत। जनतेच्या कोणत्याही अडीअडचणी असो, दुःख असो, त्या ठिकाणी गैबान व जाधव ही जोडी सदैव पाठीशी राहिली आहे। यासह आमच्यासोबत असणारे यास्मिन तासगावे व पद्मा सावरतकर हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभा राहिलेल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत। उमेदवारी देताना पैसेवाले उमेदवार पाहिले नाहीत तर प्रभागासाठी झटणारे, जनतेची कामं करणारे आणि जनतेसाठी तळमळ असणारे उमेदवारच आम्ही निवडले आहेत। ते निष्कलंक व स्वच्छ चारित्र्याचे असल्याने आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे। माझी मतदारांना नम्र विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रलोभने, जातीपातीची भांडणं लावण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल, परंतु अशा कोणत्याही आमिषाला अथवा अफवांना बळी न पडता प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांनी खंबीरपणे शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी करावं आणि कब्बशी या चिन्हासमोरील बटन दाबून परवेज गैबान, रणजित जाधव, पद्मा सावरतकर व यास्मिन तासगावे उमेदवारांना विजयी करून इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहामध्ये त्यांना जाण्याची संधी द्यावी, असं आवाहन परवेज गैबान यांनी केलं आहे। महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रलोभन दिले जातील। आपण फक्त एक लक्षात ठेवायचं की आपल्याला तुम्हाला विनंती करतो, मी आज जे आपल्या समोर उभा आहे, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन नाही, त्यांच्या कामाचा वारसा घेऊन नाही, तर मी माझ्या कामावर आपल्या समोर मत मागायला उभा आहे। येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काम करणार आहे, आम्ही उमेदवारी देत असताना आमच्या उमेदवाराकडे किती पैसे आहेत हे बघून उमेदवारी दिलेली नाही आहे। गणेश दादांचं पण आपलं काम माहीत आहे, त्यांनी पण आपल्या प्रभागामध्ये विकास कामे केलेली आहेत। अत्यंत गरीब विक्रेते होते, फळ विक्रेते करत करत जागेची दलाली करत तेही गरीब कुटुंबातून वर आलेल्या व्यक्तीसाठी ते स्वतःहून जाऊन जातात। आम्ही सर्वांचा कामाचा अनुभव आणि माणसं बघून आम्ही उमेदवारी दिलेली आहे। येणाऱ्या 15 तारखेला मतदानाचा दिवस आहे, कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका असं आपल्याला आश्वासित करतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भी है, खुदा हर एक में है, हर एक में ईश्वर भी है। ये रक्षाबंधन आली की बहीण ओवाळते आणि भाऊ ओवाळणी देतो, उलटी गोष्ट घडलेली आहे। आम्ही इलेक्शनला उभारलोय आणि आमची बहीण पूनमताईनं आम्हाला, माझ्या भगिनी पद्माताई सावरतकर, यास्मिनताई तासगावे सर्वांच्या मनापासूनचा आभार। या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला। खरं तर मातापेटीवाली लोक मताला